यावेळेस आपण पाहू परमेश्वराला संतोषविणारा उपास काय आहे आणि त्याचं सामर्थ्य काय आहे ते आपल्याला यशया 58 अध्यायामध्ये पाहायला मिळतं. आपण पहिल्या वचनापासून वाचूया जेणेकरून आपल्याला त्याचं मर्म समजेल की प्रभू परमेश्वर यशया संदेष्टाला काय बोलत आहे आणि लोकांबद्दल त्याचं काय मत आहे, जे उपास करणारे आहेत त्यांच्याबद्दल. त्यासाठी आपण पहिल्या वचनापासून वाचू. कंठरव कर, कसर करू नको, आपला स्वर करण्याप्रमाणे मोठा कर. परमेश्वर यशयाला सांगत आहे, माझ्या लोकांस त्यांचे अपराध, याकोबाच्या घराण्यांस त्यांची पातके विदित कर. आता इथं उपासाचं आहे तरी पण पातकांबद्दल लिहिलंय, त्याच्यामध्ये काहीतरी असल्याशिवाय लिहिलं नाहीये प्रभूने. ते तर रोज रोज मजकडे येतात. जे आता दोन प्रकारचे उपास आपल्याला इथून पुढे पाहायला भेटतील. जो रोज रोज प्रभूकडे येतो, माझे मार्ग जाणू इच्छितात, धर्माचरण करणाऱ्या व आपल्या देवाचे नियमशास्त्र न सोडणाऱ्या राष्ट्रांप्रमाणे ते माझ्याजवळ रास्त निर्णय मागतात. म्हणजे ते धर्माचरण व्यवस्थित करत नाहीयेत, प्रभूला व्यवस्थित अनुसरत नाहीत, तरी प्रभूकडे रोज रोज येतात आणि सांगतात आम्हाला आमचा योग्य निर्णय कर. आणि ते कशा प्रकारे वागतात पुढे आपल्याला पाहायला मिळतं. देवाची समीपता ते इच्छितात. देवाचं सानिध्य पाहिजे, पण देवाच्या सानिध्यासाठी ज्या गोष्टी करायच्या आहेत त्या मला करायच्या नाहीये, अशा प्रकारची ही पिढी आहे. मग त्याच्या पुढे प्रभू 3ऱ्या वचनामध्ये काय म्हणतो, आम्ही उपास करीतो. व तेच लोक काय म्हणतात, आम्ही उपास करतो, ते तू का पाहत नाहीस? आम्ही आपल्या जीवास पीडा देतो, ती तू का लक्षात आणत नाहीस? पहा आपल्या उपास. आता इथून पुढे परमेश्वर यशयाशी बोलत आहे, पण ही जी पिढी आहे ते आम्ही उपास करतो, पण तू का आम्ही उपास करतो ते तू का पाहत नाहीस? आम्ही आपल्या जीवाला पीडा देतो, ते तू का लक्षात आणत नाहीस? हे ना शो ऑफ वाले उपास आहेत. फक्त हे देवासाठी नाहीये, हे लोकांसाठी, लोकांना दाखवण्यासाठी केलेले उपास येते. मी उपास करतो, आम्ही इतके दिवस उपास केले, आम्ही हे केलं ते केलं, माझा नवरा रोज उपास करतो, फक्त एकदाच जेवण जेवतो, अशा प्रकारच्या गोष्टी झालं. किंवा मी इतके दिवसाचे उपास केले, मी पाण्याशिवाय उपास केला, हे केलं. हे लोकांना सांगायची गरज नाहीये. उपास करतोय तर तुझं आणि तुझ्या देवामध्ये एवढंच असायला पाहिजे. पण हे काय, एक उपास करणार आणि हजार लोकांना सांगणार मी उपास करतो, मी देवाचा सेवक आहे, मी अभिषिक्त आहे. हे लोकांकडून ऐकून घेण्याची खास त्यांच्या कानांना असल्यामुळे ह्या गोष्टी होतात आणि ह्याचा देवाला वीट आहे. आणि उपासाच्या दिवसांमध्ये ते काय काय अमंगळ कृत्य करतात ते पण आपण पाहू, ज्याच्यामुळे देव त्यांचं ऐकत नाही. पहा आपल्या उपासाच्या दिवशी तुम्ही आपले कामकाज चालवता. काम करत राहताय तुम्ही. जर उपास करताय तर उपासाच्या दिवसांमध्ये जेवढं नेहमी जर तुम्ही 15 मिनिटं प्रार्थना करत असणार तर त्याचा टाइम वाढवायला पाहिजे, तर तो उपास यशस्वी होणार. आणि उपासाचे वेगवेगळे प्रकारे आपण उपास करू शकतो, हे आपल्याला माहिती आहे. जर कोणी दिवसाचं कामाला जातं तर त्यांनी संध्याकाळी उपास करावा. एक क्वालिटी टाइम देवाचं वचन वाचण्यामध्ये, स्तुती आराधना करण्यामध्ये आणि प्रार्थना करण्यामध्ये, ज्या गोष्टीसाठी तो व्यक्ती थांबून आहे त्या प्रार्थनेमध्ये त्याने इन्व्हेस्ट करावा. ही योग्य पद्धत आहे. पण जर उपास करतंय आणि सगळी कामं करतंय, फक्त प्रार्थना, स्तुती आराधना आणि वचन हे काय नाही करते, पण मी उपास करतोय, तर ते एकदम खाली ढग आहेत ज्याच्यामध्ये पाणी नाहीये. तर तसा उपास देव आपल्याला करायला सांगत नाही, हे या ठिकाणी आपल्याला कळून येतं.
आम्ही आपल्या जीवास पीडा देतो ती तू का लक्षात आणत नाहीस? पहा, आपल्या उपासाच्या दिवशी तुम्ही आपले कामकाज चालवता. तुम्ही आपल्या सर्व मजुरांकडून काबाड कष्ट करून घेता. पहा, तुमच्या उपासाचा परिणाम तर असा होतो की तुम्ही त्यावेळी कटकटी करिता व दृष्टपणाने ठासाठोसी करता. तुमचा शब्द ऊर्ध्वलोकी ऐकू जावा याकरिता तुमचे हल्लीचे उपास आहेत असे नाही. देवाने ऐकलं न ऐकलं ती वेगळी गोष्ट आहे, पण हे जे आहे ना, तुम्ही उपासाच्या दिवशी कटकटी करता, एकमेकाचं उनं धुणं काढता, दृष्टपणाने ठासाठोसी करता. आणि जसं आपल्याला पवित्र शास्त्रात पुढे पण पाहायला मिळतं की तुम्ही एकमेकांनाच खाता आणि चावता. तुला ज्या गोष्टीचं प्रगटीकरण झाले ते दुसऱ्याला नाही म्हणून तो चुकीचा आहे असं होत नाही. उगाच त्याची निंदा करून दुसऱ्याची निंदा करून स्वतः कोण थोर होत नाही हे आपल्याला पाहायला मिळतं. आणि उपासाच्या दिवसांमध्ये कुणी जर उपास करत आहे तर त्यांनी हे लक्षात ठेवावं की आपल्या आजूबाजूला पण, मग ते आपले विचार असोत किंवा आजूबाजूचे लोक, हे कटकटी करणारे आणि दृष्टपणाने ठासाठोसी करणारे ह्यांना आपल्या आसपास पण भटकू न देण्याची जबाबदारी ही आपली आहे. असं केलं तरच देवाला ग्रहणीय उपास होणार हे आपल्याला समजतं. आणि अशाच प्रकारचा उपास आपण करावा जेणेकरून आपला आवाज आपल्या प्रभूला ऐकायला जाईल. आपल्या अंतःकरणाच्या निर्मळतेप्रमाणे तो त्याच्या मंडळीला, आपल्या प्रत्येकाला उत्तर देईल. आपण कटकटी करून मनात डाव ठेवणारे, श्रापित वृत्तीचे जगीकरणाने भरलेले नाही, तर प्रभूला ज्या प्रकारे आवडतंय त्या राष्ट्राप्रमाणे वचनावर आधारित जीवन जगणार, वचन आपण जे आहे तसं घेणार आणि उपासाच्या दिवसांमध्ये परमेश्वराला जे इच्छा आहे तेच आपण करणार. उगाचच किरकिर करून मी किती कष्ट करतो, देवा बघतोय ना तू, मी एवढं करतोय, एवढे उपास केले तरी अजून काही उत्तर दिसत नाही. अरे तू बरोबर केला असता उपास तरच दिसेल ना. चुकीच्या रीतीने उपास करतोय, 1000 लोकांना सांगतोय एक उपास करून, कुठे हे होणार आहे? लोकांकडून तारीफची अपेक्षा करणार तर लोकांकडून प्रतिफळ भेटणार, पण जिवंत देवाकडून जर प्रतिफळ पाहिजे तर त्याच्या मार्गानुसारच उपास व्हायला पाहिजे हे आपल्याला समजून येतं.